काळ प्रत्येकाला नेतच असतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आपण जिवंत आहोत, जोपर्यंत आपलं आयुष्य आहे, तोपर्यंत आपण परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करून परमार्थ करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हा जो देह आहे ना, तो देह एक दिवस जाणार म्हणजे जाणार. देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल, असा हा जो देह आहे तो नाशवान आहे. म्हणून अर्जुना, तू त्या देहाला पाहून भुलू नकोस. कारण या देहातील आत्मा कसा आहे, तो आत्मा अविनाशी आहे. मग आत्मा काय करतो, या देहाचं आयुष्य संपल्या गेलं की हा आत्मा एकच करतो, त्या देहाचा त्याग करतो आणि नवीन देह धारण करतो. कशाप्रमाणे परमात्मा दृष्टांत देत आहेत आणि अर्जुनाला बोध करतायत की वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी घृणाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. ज्ञानोबराई या श्लोकावर ट्रान्सलेशन करतायत की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. ज्ञानोबराई गुण वर्णन करतायत ज्याप्रमाणे आपण आपल्या अंगावरील वस्त्र जुनी झाली म्हणजे काय करतो, जुन्या वस्त्राचा त्याग करतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे या देहाचं आयुष्य संपल्या गेलं की तो आत्मा काय करतो, त्या देहाचा त्याग करतो आणि नवीन देह धारण करीत असतो. म्हणून आत्मा जो आहे त्याचा कधीही नाश होऊ शकत नाही. या संबंधित अनेक श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये आलेले आहेत. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत्ताहा उभयोरपि दृष्टोन्तस्तोन्यस्तत्वदर्शिभिः. असा जो आत्मा आहे त्याचा कधी नाश होऊ शकत नाही. त्या आत्म्याला शस्त्राने हाणलं तरी काही होत नाही, अस्त्राने हाणलं तरी काही होत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणी नैनम दहति पावकाः न चैनन क्लेदन्त्या पुनः शोषयति मारुताः. अशा पद्धतीने भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला बोध करतायत. परिणाम देहाचा आणि आत्म्याचं स्वरूप त्या अर्जुनाला सांगितलं. आणि गीतेमध्ये 18 प्रकारचे अध्याय आहेत, 18 प्रकारचे योग, त्यात कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, भक्ती ज्ञान असं अनेक प्रकारचं गुह्यातलं गुह्य ज्ञान अर्जुनाला सांगून त्या अर्जुनाचा मोह घालविल्या आणि त्या अर्जुनाला युद्ध करण्यासाठी स्वतः भगवंत प्रवृत्त करतायत. आता हे सर्व ऐकल्यानंतर काही मंडळी मनातल्या मनात म्हणतील का हो महाराज, परमात्मा अर्जुनाला युद्ध करायला लावतायत म्हणजे लोकांना मारायला लावतायत, मग हे नेमका पुण्य आहे का पाप आहे? वास्तविक दुसऱ्यांना मारायला लावणे म्हणजे काय आहे? सरळ सरळ अर्थ आहे ते पाप आहे. मग हे असं कसं शक्य आहे? तर त्याचं उत्तर असं देता येईल, मायबापू हो ऐका. जे अधर्माने वागणारे माणसं आहेत, मनुस्मृतिकार वर्णन करतायत, जे अधर्माने वागणारे माणसं आहेत ना, तुम्ही त्यांना मारलं तरी दोष लागत नाही. मग त्यात ते नातेवाईक असो, सोयरे धायरे असो, आपले गुरु असो, कोणी काणी असो, जो मनुष्य अधर्माने वागतो त्याला मारलं तरी दोष लागत नाही. मनुस्मृतिकार वर्णन करतायत कोणाकोणाला मारल्यानंतर कसा कसा दोष लागत नाही. त्या संबंधित जे आतताई लोक आहेत म्हणजे जे पापी लोक आहेत, त्या पापी लोकांचं लक्षण मनुस्मृतिकार गोड वर्णन करतायत. बघा लक्षपूर्वक ऐका. अग्निदो गर्द शैव शस्त्रपाणी धना पहा क्षेत्रद्वारे हरशैव षडेते आतता इनाहा. मनुस्मृतिकार आतताई लोकांचे 6 लक्षणं सांगतायत. कोणते कोणते ऐका. पहिलं लक्षण आहे अग्निदो, जी माणसं दुसऱ्याच्या घराला आग लावतात. आता ही आग तुमच्या लक्षात आली का? म्हणजे माचीस घेणे, काडीपेटी घेणे, आग लावणे, ही प्रत्यक्ष आग आहे. आणखी एक अप्रत्यक्ष आग आहे, ती बरीचशी अशा प्रकारे गावागावात घराघरात आता सध्या कलियुगात वर्तमान काळात वाढलेली आहे. कोणती आग आहे हो? एखाद्या भावाचं जर चांगलं चालू असेल तर एखादा मनुष्य काय करतो, दोघा भावाचं चांगलं चालू असलेलं त्याला माहिती म्हणजे त्याला ते सहन होत नाही. मग तो काय करतो, दोघांपैकी एका भावाच्या तरी कानात काहीतरी फुंकतो आणि दोघा भावात काहीतरी आग लावून देतो आणि दोघाही भावांची तो फाटाफूट करून टाकतो. मग अशांना मारलं तरी दोष लागत नाही. अग्निदो गर्द शैव, अन्नात विष टाकून जो दुसऱ्याला मारतो अशाला तुम्ही मारलं तरी दोष लागत नाही. शस्त्र पाणीर धना पहा, जो मनुष्य शस्त्र बाळगतो, म्हणून शस्त्र बाळगणारा जो मनुष्य आहे त्यालाही मारलं तरी दोष लागत नाही. क्षेत्रद्वारे, जो क्षेत्र लुटतो त्यालाही मारलं तरी दोष लागत नाही. हरशैव, जो मनुष्य स्त्री पळून नेतो त्यालाही मारलं तरी दोष लागत नाही. आणि हे सर्व कृत्य कौरवाकडून घडल्या गेलेले असल्यामुळे भगवान कृष्ण परमात्मा त्या अर्जुनाला ज्ञान सांगून प्रबोधन करून मोह घालविून त्या अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त करतायत की तस्मात युद्धस्व भारत. हे अर्जुना तू काय कर, युद्ध कर. काय युद्ध कर? त्याचं कारण ज्ञानोबराई देखील वर्णन करतायत की हे नाशिवंत स्वभावे मनोनित्वा झुंजावे पंडू कुमारा. ज्ञानोबराई देखील वर्णन करतायत की हे अर्जुना, शरीर जाता आघवे, शरीर जे आहे ना ते मुळात जाणार आहे, ते जायचं ठेवणं आहे, एक दिवस ते जाणार आहे. हे नाशिवंत
स्वभाव आहे, शरीर हे स्वभावतः नाशवान आहे, म्हणून तू झुंजावे पंडू कुमारा. हे अर्जुना, म्हणून तू काय कर, युद्ध कर. असं त्या ठिकाणी स्वतः ज्ञानोबाराय देखील बोध करतायत. सांगण्याचं तात्पर्य अशा पद्धतीने त्या अर्जुनाला बोध केल्यानंतर अर्जुनाचा मोह गेला आणि मग स्वतः प्रत्यक्ष तो अर्जुन युद्ध करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आणि ऐका ना, शेवटी खरं ते खरंच राहतं. म्हणून मी हात जोडून सर्वांना विनंती करेल, किती तुमच्यावर संकट आली, किती जरी दुःख आली, तरी खऱ्याने वागा. एक दिवस विजय कुणाचा होतो, खऱ्याचाच होत असतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जे खरे वागतात ना त्यांना खूप कष्ट सहन करावं लागते. म्हणून हिंदी भाषेमध्ये एक गोड वाक्य आहे, सत्य परेशान होता है लेकिन पराजित नाही. जो सत्य जीवन जगणारा मनुष्य आहे ना त्याला खूप कष्ट सहन करावं लागते. म्हणून शेवटी विजय कुणाचा होत असतो, सत्याचाच विजय होत असतो. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण येता पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर् मम. कुठेही तुम्ही कुठल्याही कार्याला निघाला की गीतेचा हा शेवटचा श्लोक आहे. हा श्लोक 3दा म्हणा, म्हणजे तुम्हाला त्या कार्यात यश आल्याविना राहणार नाही. तुम्ही कुठल्याही कामाला घराच्या बाहेर निघाले की हा श्लोक 3दा म्हणा. जर प्रवासाला निघाले, गाडीवर बसल्या बसल्या या श्लोकाचा 3 वेळेस उल्लेख करा, म्हणजे तुमचा जय त्या ठिकाणी निश्चित होणार. कारण जिथं जिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं वास्तव्य आहे ना तिथं तिथं विजय निश्चित ठरलेला आहे. या संबंधाने हा श्लोक असल्यामुळे हा श्लोक 3दा कधीही म्हणत जावा. एकंदरीत असे भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यांच्या पाठीशी आहे, पांडवांच्या पाठीशी, त्याच्यामुळे पांडवांचं काही एक केस देखील वाकडं झालं नाही. त्याचं कारण कबीरजी महाराज वर्णन करतायत, जितने तारे गगन में उतना शत्रु होय और कृपा करे एक रघुवीर बालन बाका होय. कबीरजी महाराज गोड वर्णन करतायत की मायबापू हो ऐका, जेवढे आकाशात तारे आहेत तेवढे आपले शत्रू जरी असले, परंतु एक परमात्मा रूपी मित्र ज्याच्या पाठीशी आहे त्याचं केस सुद्धा वाकडं होऊ शकत नाही. आणि असे ते परमात्मा सतत पांडवांच्या घरी राहायचे. का? त्याचं कारण पांडव जे आहे ना ते कृष्ण भक्त होते. त्यांच्या केसाकेसातून रोमारोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण असा सतत ध्वनी निघायचा. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी असा तो द्वारकाधीश कृष्ण परमात्मा सतत पांडवांच्या घरी राहायचा. आणि जेव्हा जेव्हा दुःख आले, संकट आले, ती सर्व दुःख वा संकट परमात्म्याने दूर केली. त्याचं कारण असं आहे, एवढा मोठा महाभारतीय युद्ध ते जिंकणं अत्यंत कठीण असल्यामुळे परमात्म्याने वचन दिलेलं होतं, मी काही करणार नाही, परंतु वाटल्यास 4 गोष्टी सांगेन, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन. आणि त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत ऐका. तर कौरव पक्षातील जे 4 मोठे महायोद्धे होते ना त्या चौघांना मारणं खूप कठीण होतं. कोणते 4 मोठे महायोद्धे आहेत त्यांचा उल्लेख कृष्ण परमात्मा गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये करतायत बघा. स्वतः परमात्मा सांगतायत की द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच कर्णंत धान्यानपि योध वीरान मया हतौ स्तंभहिमा व्यतिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. परमात्मा सांगतायत द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण आणि जयद्रथ या चौघांना मारणं खूप कठीण होतं. त्यातील सर्वात पहिला जो द्रोणाचार्य आहे त्याला कसं मारणं ऐका. त्याला मारत असताना कृष्ण परमात्मा पांडवांना सांगतायत, तुम्ही द्रोणाचार्यांच्या रथाच्या अवतीभोवती जा आणि फक्त अशी बोंब ठोका, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला, बस एवढंच करा, पुढचं काय असेल ते मी पाहून येतो. पांडवांनी त्या पद्धतीने केलं. परिणाम द्रोणाचार्यांचे युद्ध करणं थांबल्या गेलं. आणि खरंच माझा मुलगा अश्वत्थामा मेला की नाही हे विचारण्यासाठी द्रोणाचार्य धर्मराजाकडे येतील हे देवाला ठाऊक असल्यामुळे देव स्वतः अगोदर धर्मराजाकडे जातायत आणि फिल्डिंग लावतात.